मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीचा वाद आता शिगेला पोहोचला। नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज हा बाद करण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील आणि प्रशासनावर आरोप केले। उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती आणि ती निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केलेली होती आणि तरी देखील सूचकाची सही नाही म्हणून अर्ज बाद कसा करण्यात आला? प्रशासनाने काही टेक्निक वापरून ही सही गायब केली आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी उमेश पाटील यांनी केली आहे। ते नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा संघर्ष करत होते। त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही। तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन। अनगर नगरपंचायतीच्या करता नगराध्यक्ष पदाकरता उज्ज्वला थिटे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला। अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला। लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी अनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं अनगरकर पाटलाच्या विरोधात दंड थोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं। तर उज्ज्वला थिटे यांचा हा अर्ज बाद झाल्यानंतर नुकतेच भाजपवासी झालेले राजन पाटील यांच्या मुलानं जल्लोष केला। बाळराजे पाटील यांनी जल्लोषाच्या भरामध्ये थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिले। आमच्या नादाला लागायचं नाही असा इशारा त्यांनी दिलाय। तर याच घडामोडी संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्याबरोबर थेट जोडले गेले सोलापूरमधून। अभिषेक, अनगरचा हा वाद प्रचंड प्रमाणामध्ये राजकारणामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कशा पद्धतीने आता हे सगळा वाद पुढे जाणार आहे? पुढच्या काळामध्ये हा संघर्ष आणखी तीव्र होईल असं वाटतंय का? निश्चितच आपण जर सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीची जी निवडणूक आहे नगराध्यक्ष पदासाठी ती पाहिलं तर अख्खं जिल्ह्यातलं राजकारण हल्ल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अनेक नाट्यमय घडामोडी, राजकीय घडामोडी देखील घडताना आपल्याला दिसून आलेल्या आहेत। उज्ज्वला थिटे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी अधिकृतपणे फॉर्म त्या ठिकाणी भरला होता। खरं तर फॉर्म भरण्याच्या अगोदर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, त्यांना फॉर्म भरून देत नाही, राजन पाटील यांची दंडलशाही चालू आहे असा देखील आरोप उज्ज्वला थिटे असतील उमेश पाटील यांनी केला होता आणि अगदी भल्या पहाटे जाऊन पोलीस बंदोबस्तामध्ये अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे या जाऊन बसल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथला फॉर्म भरलेला आहे। मात्र इतके सगळे परिश्रम करून कुठंतरी ते फेल ठरताना दिसत आहे, कारण काल अर्ज छाननीचा हा दिवस होता, त्याच्यामध्ये सूचकची सही नसल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा जो फॉर्म आहे तो नाकारण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो। त्यामुळे आता जी अनगरची नगरपंचायतीची निवडणूक आहे ती आता पूर्णपणे बिनविरोध झाल्यात जमा आहे। एकंदरीत आता या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उमेश पाटलांनी देखील राजन पाटलांवर सडकून टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता या संदर्भातच उज्ज्वला थिटे या न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। मात्र एकंदरीत आपण जर अनगरचा जल्लोष देखील पाहिला तर कुठं तर राजकीय संघर्ष हा टोकाला गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील असतील यांनी देखील काल थेट अजित पवारांना चॅलेंज दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत मोहोळ तालुक्यातील या अनगर नगरपंचायतीतल्या सर्व राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर राजकीय संघर्ष हा विकोपाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुर्तास आता अनगर नगरपंचायतीची ही नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे बिनविरोध जरी झाली असली तरी संघर्ष मात्र हा राजकीय वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदी अभिषेक
अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी. वेळोवेळी जोडले जाऊ, आणखी माहिती जाणून घेत जाऊ.